सामाजिक क्षेत्रात नियमित कार्यरत असणाऱ्या रामालय ग्रुपने माणसातील माणूसपण जगविण्याचे महान कार्य सुरू केले आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य असे व्याख्यान आयोजित करून जातीय सलोखा निर्माण केला आहे. एवढेच नव्हे तर माजी नगराध्यक्ष नवाब बेग मिर्झा यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या राम रहीम रोटी बँक देखील या निमित्ताने सुरू होत आहे. या रोटी बँकेच्या वतीने दररोज 100हून अधिक भुकेलेल्यांना मोफत भोजन दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धुळे शहरातील विविध क्षेत्रात व्यक्तींनी एकत्र येऊन रामालय ग्रुपचे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदा देखील 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या जयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारी रोजी मनोहर टाकीजवळ संध्याकाळी 6 वाजता महाराजांच्या जीवनावर अप्रतिम असा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. अर्थातच यावर्षी देखील मुस्लिम समाजातील शिवव्याख्याते डॉक्टर सय्यद रफिक गफ्फार पारनेकर, प्राध्यापक जावेद पाशा, अब्दुल गनी कुरेशी, नौशाद उस्मान साहेब आदींचे व्याख्यान या ठिकाणी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत सदर या व्याख्यानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच राम रहीम रोटी बँकेचा देखील उद्घाटन करण्यात आले. संरक्षक दिगंबर पगार हे देखील उपस्थित होते. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राम रहीम रोटी बँकेचा शुभारंभ देखील करण्यात आला. या बँकेच्या वतीने भुकेलेल्या माणसाला मोफत पोटभर जेवण दिले जाणार असून दररोज 100हून अधिक उपाशी असलेल्या माणसाला भोजन मिळणार आहे. कोणत्याही जाती धर्मातील माणूस हा उपाशीपोटी झोपता कामा नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या रामालय ग्रुपने जाती सलोखा टिकवून ठेवण्याचे असामान्य काम सुरू केले आहे. त्यामुळे सदर पोलीस ग्राउंड जवळ बारापत्तर चौकात सदर या रोटी बँकेचे उद्घाटन करण्यात आले व यावेळी शिव व्याख्यान देखील आयोजन करण्यात आले. या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डॉक्टर दीपक डोंगरे तसेच रामालय ग्रुपचे माजी नगरसेवक गणेश मोरे, माजी नगराध्यक्ष नवाब बेग आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर राम रहीम रोटी बँकेचे उद्घाटन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ज्याच्या प्रेरणेने पुढे भक्ती मुवमेंट सुरू झाली या भारतामध्ये, त्या सुफी परंपरेचे पायी बाबा याकूब देखील संबंध होते. फादर ख्रिस्ती समाजाशी पण चांगले संबंध होते त्यांचे. मला आठवतो तो एक संदर्भ आहे. बहिरनाथ वाकडे यांनी डॉक्टर फ्रान्सिस बर्नियर यांचं एक पुस्तक भाषांतरित केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की महाराजांनी जी सुरतेवर कारवाई केली होती, कारवाई म्हणतो मी, लूट नाही, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराज लुटारू नव्हते, कारवाई केली. कारण जो काही टॅक्स होता ते काही लोक देत नव्हते म्हणून ती कारवाई करावी लागते. आज इन्कम टॅक्स करते ती कारवाई. म्हणून महाराजांनी सुरतेवर जी कारवाई केली त्या कारवाई दरम्यान महाराजांच्या सैनिकांनी फादर एम्ब्रोस नावाचे एक रेव्हरंड फादर एम्ब्रोस होते, ते धर्मप्रचारक होते, ख्रिस्ती धर्मप्रचारक. त्यांना पकडून आणलं, बेड्या घालून आणलं आणि फरफटत आणलं. महाराजांनी सांगितलं नाही, इंग्रज ख्रिस्ती धर्मप्रसारक हे साधे भोळे असतात, त्यांना त्रास देणं योग्य नाही आणि त्यांना सन्मान करून सोडून दिलं. महाराजांचं हे सांस्कृतिक धोरण होतं. मित्रहो, प्रेषित सांस्कृतिक त्यांचं धोरण काय होतं तर त्यांनी एक फरमान काढलेलं होतं महाराजांनी. न्यायाधीश रानडे यांनी त्यांचं पुस्तक द राईज ऑफ मराठा एम्पायर मध्ये ते फरमान त्यांनी कोट केलेलं आहे की ज्याचा धर्म त्याचा त्याने करावा. इकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं सांस्कृतिक धोरण होतं की ज्याचा धर्म त्याचा त्याने करावा, त्यात कुणी बखेडा करू नये. हे महाराजांचं सांस्कृतिक धोरण होतं की तुमचा धर्म आहे ना मग तुम्ही पाळा. तुमच्या धर्मात मी ढवळाढवळ करणार, माझ्या धर्मात तुम्ही ढवळाढवळ करायचं. मुसलमानामध्ये काही इतरांच्या अंधानुकरणातून काही कुप्रथा, काही अनिष्ट चालीरीती असेल तर ते मुस्लिम समाजसेवक किंवा मुस्लिम जे काही सुधारक आहेत ते त्यांचं करतील, ते त्यांचं प्रबोधन करतील. इतरांनी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये किंवा सरकारने त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करू नये, अशा प्रकारचं ते धोरण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम सरदार आणि मुस्लिम समाजाशी कसे संबंध होते याच्या संतांच्या मार्फत महाराष्ट्रात आली आणि तेच सुफी संतांच्या मार्फत बाबा याकूब सरवरी रहमतुल्लाह अलैह यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. आणि तीच परंपरा मला असं वाटते की रामालय ग्रुप सांभाळत आहे की नुकसान करणं म्हणजे फक्त तोडणं नव्हे, उद्ध्वस्त करणं नव्हे, जेवण जे आपण करतो ते जे उष्ट टाकणं, त्याची नासधूस करणं हे देखील एक प्रकारची हिंसाच आहे. मला असं वाटते चीनमध्ये तुम्ही गेला तर तिथं 100 ग्रॅमपेक्षा जास्त जर अन्न तुम्ही उष्ट टाकत असाल हॉटेलमध्ये तर तुमच्यावर FIR दाखल होते. FIR तुमच्या माहितीसाठी. तर अन्न जे आहे ते वाया देखील जाऊ देऊ नये. आणि अनेक लोकांच्याकडं भरभरून अन्न असं उरतं लग्नामध्ये, अनेक समारंभामध्ये, अनेक हॉटेल्समध्ये ते असं फेकून दिलं जातं. ते फेकून देण्यापेक्षा गरिबांच्या पोटाची खळगी भरणं कितीतरी चांगलं आहे. अशा प्रकारचा उदात्त विचार मला वाटते की रोटी बँकच्या मागे आहे. आमच्या औरंगाबादला देखील आमचे नातेवाईक आहेत मोकाती म्हणून, ते पण रोटी बँक चालवतात. रोटी बँक सोबतच ते कपडा बँक देखील चालवतात. एकदा त्यांची आपण भेट घ्यावी. त्या ग्रुपला माझं सजेशन आहे की ते त्यांचं जे व्यवस्थापन आहे एक महिला चालवत आहे. विशेष म्हणजे ते कशा प्रकारचं चालतं ते बघावं. आणि याचे काही आउटलेट्स जर काढता आले पूर्ण शहरामध्ये, काही काउंटर जर उघडता आले तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. मला आठवते की हाथों की रेखाओं से तकदीर नहीं बनती, तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. इसका मतलब ये है कि प्रयास करना हम कभी नहीं छोड़ने चाहिए, कभी हार नहीं माननी चाहिए. की जो व्याख्यानाचा कार्यक्रम होता किंवा रोटी बँकचं जे उद्घाटन आता तुम्ही करता आहात, हा इतका नेक आणि इतका चांगला कार्यक्रम आहे. आणि शिवजयंतीच्या निमित्ताने हा होतोय. तर मला वाटतं महाराजांना मानाचा मुजरा जर असेल तर हा खरा मुजरा आहे. बाकी पोस्टरवरती फोटो लावणारे अनेक आहेत, पण खरं काम करणारे ग्राउंडवरती खरं काम कुठलं आहे तर शेवटच्या माणसाला, गरीबातल्या गरीब माणसाला 2 वेळचं खायला मिळावं. आणि आता त्यांनी इतकं सांगितलं नेक की शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न त्याची कुठेही नासाडी न होता ते योग्य ठिकाणी योग्य मुखात जावं, दान हे सत्पात्री असावं. तर त्या भावनेतनं तुम्ही ही जी रोटी बँक निर्माण केलेली आहे, खरंच एक चांगला हा एक पायंडा आहे. आणि असंच आपण चांगलं काम रामालय ग्रुपतर्फे जितक्या सोशल ऑर्गनायझेशन आहेत, आज इथे महापौर साहेब देखील आहेत, फॉरेस्टचे पगार साहेब आहेत, डोंगरे साहेब आहेत, सर्व आपले आप्पा आहेत, बाकी सर्व माजी आमदार साहेब आहेत. तर सर्वांनी मिळून हे केलेलं आहे. त्याला पोलीस डिपार्टमेंटतर्फे आम्ही देखील सल्यूट करतो. कारण धुळ्याची जी ओळख आहे, खरं सांगतो धुळ्याची ओळख आहे ती आपण आता हळूहळू पुसत चाललेलो आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये कधीतरी दंगल घडली होती, परंतु आता दंगल घडत नाही. ये अमन का शहर है, सुख शांति का शहर है और उसको हम वैसे ही टिका के रखेंगे. तर ह्याचा आपण सर्व याचे ब्रँड अँबॅसेडर बनूयात. आणि जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटताना दिसते आहे, कुठे व्यसनाधीन होते आहे किंवा शो ऑफ मध्ये त्यांचं जरा त्याच्यात वेळ चाललेला आहे. तर आपण त्यांना चांगलं गायडन्स करूयात आणि असेच उत्तम उत्तम वक्ते घेऊन येऊयात आणि जास्तीत जास्त तरुणांना कसं आपल्याला आकर्षित करता येईल याच्याबद्दल आपण बोलूयात. 1 वर्ष झालं मला इथं चार्ज घेऊन. आपल्या सर्वांचं इतकं चांगलं कॉपरेशन आहे की कोविडच्या काळात पण धुळ्याचं नाव फार चांगलं आपण केलेलं आहे. राज्यपालांनी देखील त्याला दाद दिलेली आहे. तर एकदा सर्वांसाठी जोरदार आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवू. ग्रुप आणि सेवा 22 लोकसेवा या संस्थेच्या विनंतीला मान देऊन सर्वच पाहुणे मंडळी उपस्थित राहिली. त्याबद्दल मी दोघंही ग्रुपच्या वतीनं सर्व प्रमुख पाहुण्यांचे माननीय SP साहेब आहेत, वन संरक्षक अधिकारी साहेब आहेत, अतिरिक्त SP साहेब आहेत, त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते नवाब साहेब, या सर्वांचं, महापौर साहेब, न्यायाधीश साहेब, या सर्वांचं मी दोघंही ग्रुपच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आणि हा उपक्रम नवाब बेग यांनी या उपक्रमाची माहिती मांडली आणि सर्व रामालय ग्रुपच्या वतीनं आम्ही दर महिन्याला कुणी 3000 कुणी 1000, आणि खरंच आहे की अन्न वाया जाऊ नये यासाठी सर्वांचा हा उपक्रम आहे. तो किमान गोरगरिबाच्या पोटात गेला पाहिजे, कोणी भुकेला झोपला नको पाहिजे. ते एक गाणं होतं, गरीबी की सुनो वो तुम्हारी सुनेगा.
तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा। आणि म्हणून किस पर करूं, समझ में कुछ नहीं आता, यकीन किस पर करूं, गला तो भाई भी दुश्मन के साथ मिलकर काट लेता है। समझ में कुछ नहीं आता, यकीन किस पर करूं, गला तो भाई भी दुश्मन के साथ मिलकर काट लेता है। बुलंदियों पर पहुंचने की दुआ किसके लिए मांगू, जिसको सर पर बिठा तो वही सर काट लेता है।